त्यात काय काहीतरी भाग आहे काय थोडं तरी काही अजिबात नाही तरी सुद्धा किती आश्चर्य शिकतात. तसंही काही पाहिजे मला. कसं आहे हे निर्गुण आहे, निराकार आहे, निष्प्रपंच आहे. आता हे जे आम्ही समजलेलं आहे ते सगळं सोडून द्यावं लागेल. म्हणजे मग जगात संपलेलं आहे ते सर्व तिथून आपण काढावं लागतं. मग काढून टाकावं लागतं. दुःख येणार, सुख आणि दुःख दोन्ही सुख द्यावाचं नाही, दोन्ही जे प्राप्त आहे असावे सादर, आर्य भोगाचे असावे सादर, चित्ती असू दे समाधान. हाच आपला उपाय आहे. त्यातच आहे, त्याला पर्याय नाही. प्रारब्धाला प्रारब्धाने सुटलेलं बाण ते बरोबर ते काय करता येणार नाही. संचित क्रियमाण तीन कर्म आहेत प्रत्येकाला. दोन ते आम्ही चुकू शकतो, क्रियमाण आणि प्रामाणिकपणे. आपण प्रारब्ध चुकू शकत नाही. संचित आणि क्रियमाण दोन कर्म आपण प्रयत्नाने आम्ही करू शकतो, नाही करू शकतो. प्रारब्ध आहे ते काही करता येणार नाही. सुटलेलं बाण आहे ते प्रामाणिकपणे, त्याला काही उपाय नाही. म्हणून आर्य भोग असे असावे सादर, किती असू द्या समाधान. तेच आपल्या हाती काय आहे ते करायचं. भयंकर ठरवत क्रमप्राप्त आहे. प्रारब्ध प्राप्त आहे, क्रमप्राप्त आहे. सुख आणि दुःख दोन्ही येणार. एवढे काय हरकत नाही. त्यातच आपण धैर्याने निष्ठेने राहिलं पाहिजे. हा मन पूर्ण ते देह नसे, शुभाशुभ नसे, सत्कर्म तेही नसे आहे. म्हणजे असं आहे, ते आत्मस्वरूपात हे कोणतेही नाही. द्वंद्व, पाप पुण्य, सुख दुःख, मान अपमान, ते द्वंद्व दोन एकाला एक सोडून राहत नाही. ते द्वंद्व आहे, पण द्वंद्वातीतम. आपलं शब्द कसं आहे, द्वंद्वातीत आहे, द्वंद्वहीत आहे. एक एक परिपूर्ण आनंद. ते सुख दुःख दोन नाही, मान अपमान नाही, समजले की नाही, निष्ठानिष्ठ नाही. त्याच्या संबंधाशिवाय आपण खायचं आहे. ते म्हणजे काही नाही, मी नाही, तू नाही, चांगलं नाही, वाईट नाही, जाणे नाही, नाही करणे नाही, धरणे नाही. काय आहे, नुसता आनंद आहे, काय नाही. आनंदाशिवाय सच्चिद आनंद, परिपूर्ण अखंड समाधान, परिपूर्ण आनंद. त्या स्थितीत राहणे, ते सुख दुःख नसे, मान अपमान नसे, द्वंद्वही नसे, नाही काय नाही. ते स्वरूपाला कसं वर्णन करायचं आहे. इति म्हणजे असं नाही, नाही असं नाही, नाम नाही, रूप नाही, आकार नाही, गुण नाही, सुख नाही, दुःख नाही, नाही. नेती मुखाने, नीती या रीतीने काय आहे, परिपूर्ण आनंद. काय त्याशिवाय काहीही नाही. मी नाही, तो नाही, भोगणे नाही, सांगणे नाही. ह्याच्यात सुख दुःख दोन्ही असतात. भोग त्याग, भोगामध्ये भोग कमी झाला म्हणजे दुःख, भोग मिळाला तरी दुःख. ते दोन द्वंद्व आहेत. म्हणून ब्रह्म कसं आहे, आनंदम अत्यंत केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम. हे द्वंद्व
सुख दुःख मान अपमान हे द्वंद्वातीतम आहे. तत्वमसी आदी लक्षण ते तू आहे, त्या लक्षणाने ते समजता येतात. तत्वमसी इत्यादी आदी इत्यादी व्याख्या महावाक्य आहेत. तत्वमसी अहम ब्रह्मास्मि तत्वज्ञानम ब्रह्म हे 4 महावाक्य आहेत. वेदात 4 तत्वमसी त्यापैकी एक मुख्य म्हणजे तत्वमसी. आदी जे वेद वाक्य आहेत गम्यम तत्वमस्य आदिगम्य त्याचे ते समजता येतात. आहे तत्वमस्य आदिगम्य एकम नित्यम विमलम अचलम सर्वधी साक्षीभूतम. साक्षीरूप आहे. काय काय लागत. तत्वमसी एकम नित्यम द्वंद्वातीतम एकम नित्यम विमलमचलम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम ते ब्रह्म म्हणतात. ब्रह्म आनंदम ते सद्गुरु स्वरूप आहे. हे आकार आहे ते आपल्याला सेवा ज्ञान ऐकणे आहे. स्वरूप दृष्टीने ते ब्रह्म आहे ते सद्गुरु स्वरूप आहे. अगोदर ब्रह्म म्हटले शेवटी सद्गुरु. सद्गुरु ब्रह्म सद्गुरु ब्रह्मरूपी सद्गुरु संभ्रमामि रोज म्हणतो आम्ही. ते केलं ब्रह्मानंदम परमसुखम म्हणतो की नाही. त्याचा अर्थ आपण समजून घेतो पाहिजे. असं आहे. गुरुचरण प्रतापे पुण्य पापे जळाले. पापाचा पुण्य धुळून गेले. एक कोण म्हणतात पाप पुण्य कसं नाही. पुण्य पाप धुळून ते एकमेकांना संबंधित आहे. पाप पुण्य धुळले जातात. पाप पुण्याची जे आहे ते शुद्ध पुण्य परिपूर्ण आनंद रूप जे नित्यमुक्त जे खरं पुण्य ते मिळते. हे पुण्य आहे ते पापाच्या सापेक्ष जे पुण्य आहे. पुण्य कमी झालं म्हणजे पाप होतं. पाप कमी झालं म्हणजे पुण्य होते. ते सापेक्ष पुण्य आपण नको. असं जे पुण्य पापे जळाले त्रिभुवन समतीर्थे ज्ञान गंगे मिळाले. शुभाशुभ पाहता भावना राम झाली. शुभ अशुभ दोन्हीमध्ये राम हा राम आनंद रूपच आहे. श्री गुरुराया वनमनी गोपाली हे रोज म्हणतो की नाही. त्याचा अर्थ आपण मनात घ्यायचा आहे. समजून घ्यायचं. नाम देहो आत्मा मी आत्मा आहे हे निश्चयपूर्वक अनुभवपूर्वक समजणे हे सुख म्हणजे काय. व्याख्याची व्याख्या सांगा. सुख दुःखाचे सुखम सुख दुःखाच्या पलीकडे जाणे हे खरं सुख आहे. आणि सुख दुःखात गुंततो त्यात आम्ही गुरफटतो बंधन पावतो सुख दुःखाच्या ह्याच्यामध्ये. पण त्याच्या पलीकडे जाणे सुख दुःखात ते म्हणजे ओलांडणे पलीकडे जाणे ते सुख दुःखावर अवलंबून नाही आपलं. आणि सुख दुःख अवलंबून आहे. ते दुःख येईल काय दुःख येईल चिंता सुख येईल काय सुख येईल काय काय नाही. पण खऱ्या त्याच्यामध्ये सुख दुःख सुख दुःख दोन्हीचे संबंध नाही. आपण परिपूर्ण आनंद रूप आहोत. सुख हे जाण्याची भीती आहे. आनंद जाण्याची भीती नाही. सुखाची जे विरुद्ध दुःख आहे आनंदाच्या ह्याच्यात नाही.
असे जो आपण आनंद रूपच आहोत तशा अर्थाने म्हणजे आनंद रूप कल्याण रूप जीवन भवतो म्हणतात. कल्याण होते शिव म्हणजे कल्याण आनंद ते ब्रह्मस्वरूप कसं आहे शिव म्हणजे आनंद रूप आहे. सूर्यावस्था म्हटलेलं आहे त्या आनंदाला सूर्य अभिषेक मी आत्मा आहे मी ब्रह्म आहे मी सुखरूप आहे मी सर्वव्यापक आहे मी परिपूर्ण आहे मी सत्य आहे मी चित्त आहे मी आनंद रूप आहे मी असा आहे त्यात विशेष आनंद प्रकट होतो. सूर्यावर एक आनंदाची एक लहरी आनंद उसळून येते त्यावेळेला मी आत्मा आहे मी आत्मा मी आत्मा अशाचा अभ्यास करायचा. दुःख म्हणून आनंद आहे आनंद आपल्या पदरी आलेला आहे त्याचा अनुभव घ्यायचा. सुखाने जायचं. सुख दुःख येणार एकदा सुटलेले बाण आहे एकदा प्रारब्ध योगाने येणार समोर की नाही. तर आपण दुःख पाहण्याऐवजी ते आपल्या पदरी आले भोगून सारे असंच ना हे काही खेळपत राहणार नाही. मध्ये प्रारब्ध आहे ते खेळ पावणार म्हणजे नाहीच होणारच. प्रारब्ध काही खेळपत राहत नाही. जिथपर्यंत आहे प्रारब्ध आहे तोपर्यंत आपण सहन करायचं आम्हाला काही प्रारब्ध योग आहे. आपण मानण्यातही पुष्कळ परिणाम असतो. असं कसं आलं मला कसं झालं तर नेहमी दुःखी होत राहिले असा एक प्रकार. नाहीतर काय ते शरीराच्या प्रारब्ध योगाप्रमाणे प्रारब्ध काय केला आधी हो सांगितलं प्रारब्धावर टाका प्रारब्ध आलेलं आहे मग खरंच सारून भोगून सारायचं लगेच असे आपण धैर्य धरून सारायचं. कृष्ण सुटलं काय बाणाने व्याजाने बाण मारलं कृष्णाला म्हणजे काय सांगावं. कृष्णामध्ये देव मानतो की नाही पण शेवटी शेवट कसं झाला व्याजाने बाण मार त्याचे आणि रुक्मिणी वगैरे सहज गेले देव म्हणता रुक्मिणी पूजा करता पण त्या चरित्रामध्ये किंवा भागवतामध्ये काय आहे मग कृष्ण वगैरे यादव मेले सगळे भांडून त्याआधी करत एकमेकाला हे करून पृथ्वी वगैरे सहजम गेल्या. हा खरा प्रकार आहे भागवतामध्ये म्हणजे कोणा सुटलं नाही कारण कृष्ण रुक्मिणीला सुद्धा सुटलं नाही प्रारब्ध आहे मग आम्ही सुटावं. वैचित्य आहे त्याच्या परीरा आहे कौतुक तुपाई संचिताचे त्याचा अनुभवाने दुःख होणार. आणि मन की नाही कशा तरी गुंतवायचं नामस्मरण भजन समजलं की मी सांगतोय मन आहे की नाही हे चांगले आपल्या भक्ती हे आहे साधन आहे. नामस्मरण कधीच आहे किंवा एक पद म्हणत राहायचं
मोठ्याने भजन करत राहायचं. म्हणजे असं म्हणजे तुमचं दुःख कमी होईल. त्याच्यात आपण निमग्न झालो, एकाकार झालो म्हणजे दुःख कमी होईल. पण दुःखाचे चिंतन करता दुःख भयंकर वाटेल. दुःख कमी होऊ नये, पुष्कळ होणे हे म्हणजे साधन आहे. नामस्मरण, भजन, ते रामकृष्ण हरे, विठ्ठल रखमाई, ठोकबाबा रखमाई, मोठे नाही हो किंवा पद म्हणा, काहीतरी म्हणा. आपण काय करतो ते चिंतन करत राहतो की आपली व्याधी आहे त्याचे एक म्हणा असतो. मग त्या भयंकर वाटत बाजू सरायचं त्या भजनाने. नामस्मरण, भजन, श्रवण, कोण आता तुमचे येतात, तुमचे आपलेष्ट, तुमचे भाऊ बहीण बहिणी असतात, त्यांना सांगायचं बाबा परत म्हणे मी ऐकतो, मला तू तरी मला ऐकू पण ते परत म्हणून तो ऐकावं. आणि ह्यानी त्यांना योग्य बरं वाटत असेल तरी त्यांनी तो लक्ष ठेवला पाहिजे. आपण त्याला बोलून देतो कसं घेऊन, त्यामुळे तो जास्त होतो. तुम्ही वरतीवर त्याच्यावर बोला, काहीतरी सांगा, काहीतरी विचार सांगा, काहीतरी पद सांगा, उत्तम रेडिओ लावा. काय अशा रीतीने तुम्ही त्यांची काळजी घेतली पाहिजे. जे आपण ते टाकून देतो, कुठेतरी जातो, टॉप काय करायचं आहे. तुम्ही त्यांनी तुम्हाला सांभाळलेलं आहे, तुमचे देह वाढवलेला आहे, तुम्हाला ऐश्वर दिलेलं आहे, तुम्हाला लग्न करून दिलं आहे, तुम्हाला तुमच्यासाठी घर बांधून दिले आहे. किती केले त्याने, किती त्या केलेलं आहे. मग तुम्ही त्या केलेलं नको काय त्यांच्यासाठी, तुमच्यासाठी त्याने कितीतरी काही सर्व जीवन तुमच्या केले. मग तुम्ही त्यांना बरं वाटेल तसं त्याची आवड आहे ते एका चुकत असते, होय म्हणायचं. त्यांच्या ह्याच्याप्रमाणे, त्यांच्या इच्छेप्रमाणे, मनोमताप्रमाणे, त्यांच्या विचाराप्रमाणे. कारण बाहेर केलेलं ते जमत नाही, जुळत नाही, तरी हरकत नाही. त्यांना बरं वाटलं म्हणजे बस. इतिहास त्यांना तुमचं कर्तव्य आहे की करा, म्हणजे पुष्कळ बरं होईल, त्या बरं वाटेल. दुसऱ्यांसाठी करायचं, दोन गोष्टी करायचं प्रयत्न करा प्रत्येकाने. आपण सुखी राहा अगोदर, खरं शिका, सुखी आहे शिका, मग दुसरी गोष्ट दुसऱ्या सुखी करा. होय तितकी वचनाने बोलून समज काही त्याला पदार्थ लागतील, वस्तू लागतील ते देऊन समजते, विचारपूस करून. दुसरं काही मागत नाही त्याने. जे रोगी असतात, त्रासदायक असतात, कोणी बसावं, काही दोन गोष्टी बोलाव्यात, हेच त्याची इच्छा असते. काय त्याला मागत नाही. पैसे देते काय करणार ते पैसे, आणि काय जात नाही, काय कशाचं काही नको त्यांना. खरं प्रेम व्यक्त करा, दोन गोष्टी चांगल्या गोष्टी बोला, समज काय, आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे थोडं केलं, हे आपलं कर्तव्य आहे. तुम्ही त्यांनी जे आयुष्यभर तुमची सेवा केलेली आहे तुम्ही फेर करा, त्याला बरं वाटत तसं वागा. म्हणजे ते ह्याला कुठे हा काय सांगा, कसं वाटावं, तुम्ही आयुष्यभर टाकून देता म्हणजे काय सांगावं, किती करता ना. आमची संस्कृती काय सांगते, मातृदेवो भव, पितृदेवो भव, हे आई बाबा फेकून देतात. हे काय सांग, किती कृतज्ञता. तुमची मुले तुम्हाला तसं करणार, हरकत नाही ना.
कसं वाटत तुम्हाला? मग तुम्ही कसं वाटता? तुमच्यामध्ये कसं वाटत तुम्हाला? आपल्यावर जे ओळखावं समजलं की नाही. थोडं ऐकल्यामध्ये किती राग येतो. आम्ही इतकं करतो, मुलं करतात ते ऐकत नाही. म्हणजे विरुद्ध लागले म्हणजे टाकून त्याच्यावर कसं वाटतं. म्हणजे आम्ही तसं केलं त्याला कसं वाटतं आमच्या वडिलांना. हे विचारच आहे, विचारच नाही. म्हणून काय सांगतो रामदास स्वामी, विचार जाणे तो पुरुष, विचार न जाणे तो पशु. पशु होऊन आहे इतकेच नव्हे, ऐशी वचने सर्वेषु ठाई ठाई बोलला कृष्णाने देवाने. शास्त्रामध्ये हे ठाई ठाई वेगवेगळे सांगितलं आहे. त्याप्रमाणे वागा आणि राजा ते बघा ब्रह्म मीपणे वीण साधन जाणे तोच राहिले. अजून होतच राहिला याला ब्रह्मस्वरूप नाव होत ब्रह्म. हा अज्ञान आहे. तो अज्ञान मानतो अहंकार. अहम मम येडेर हो गया आणि विमल ब्रह्म. विमल ब्रह्म जे शुद्ध ब्रह्म. शुद्ध म्हणजे मलिनता नसलेली. मलिनता कोणती आहे? म्हणजे अज्ञान आणि अहंकार ही मलिनता आहे. हे दोन मलिनता सगळ्याला आवड केलेली आहे. अज्ञानाने त्यामुळे आलेला अहंकार. तर ज्ञानाने अज्ञानाश करून आणि अभ्यासाने अहंकार सोडून देऊ, मग आपण शुद्ध स्वरूप अनुभव घेता येऊ. केलंय धरून जाता धरता नाही, टाकून जाता टाकीता नाही. त्याची आहेच आहे. धरण्याचे आणि टाकण्याचे पदार्थाने स्वयंसिद्ध आहे. नामरूपात हे धरता येईल आणि टाकता येईल. स्वतःला कसं स्वतः कसं टाकता येईल, टाकता येणार नाही की धरता येईल. स्वयंसिद्ध आहे. आपोआप ते प्रकाशित आहे, स्वयंप्रकाश आहे. ते कर्तव्य तर काही नाही, समजून राहायचं आहे. हाच उपाय साधन समजणे हाच निशंक होतो, सुखी राहतो. आणि आत्मभावाला पाहिजे. विषयात आत्मभाव घेऊन ते लहान अहंकार आहे, अल्प अहंकार. मी माझे इतकेच भाग आहे, ते असं अमुक आहे, आला पाहिजे. हा अहंकार नाही त्याला म्हणजे एक स्थित आहे. मीपणे विध साधन करून तोच धरली आणि मी धरतो. अर्पण कर, सगळे अर्पण करतो. मी अर्पण तयार होत नाही. हा इतका अहंकार मजबूत आहे प्रत्येकाचा. अहंकार हा दृढ आहे. कोणी अहंकार सोडत तयार होत नाही. म्हणून तर हे आहे ब्रह्मनिष्ठ का होत नाही. अहंकार आपण सोडत तयार नाही. देखाव थोडस करतो, काहीच होत नाही. दोष आहेत, दुर्गुण आहेत, ते मीच्या भोवतारी आहेत. मी गेल्यावर सगळं करून घे.
मी मोठा, मी शाळा. अहंकाराचा उपयोग काही होत नाही. शुद्ध अहंकार पाहिजे, शुद्ध अहंकार पाहिजे. ही पण शबल शुद्ध. शबल म्हणजे टाकाऊ अहंकार ममकार आहे ते शबल. शुद्ध म्हणजे मी आत्मा आहे, अशुद्ध आहे ते पाहिजे. काय हरकत नाही, काय हरकत सगळे माझे स्वरूप आहे. कारण मी राहतो ज्ञानानंतर व्यवहार प्रपंच कुठेच नाही सुद्धा अस्तित्व असतोच की नाही. पण त्याच्यावर जे हे आहे म्हणजे त्या अवलंबन किंवा तेच खरं असे जे आपले हे आहे निश्चय आहे, जीव निश्चय आहे, तो निश्चय बंद केला पाहिजे. हा पण दिसायला आहे सगळं आहे. मी म्हणतो माझं गाव म्हणतो, हे काम माझं आहे म्हणतो, जिथे जातो म्हणतो, हे तो म्हणतो, हरकत नाही. पण ते अहंकार मूळ आहे. त्याच्याबरोबर मी सुखी होणार, मी मोठा आहे, मी खरा आहे असे जे मूळचा अहंकार तो नाही सर. देखाव अहंकार असं हरकत नाही. काय ते पाहिजेच आहे व्यवहारला. म्हणून साधकाचे परी, बाह्य साधकाचे परी आणि स्वरूपकार अंतरी. ज्ञानी कसे असतात, साधकापासून राहतात. कारण काय व्यवहाराला मी पण लागतो, पण मी पण आणि परिपूर्ण ते जमत नाही. त्याकरता दाखवायला मी आहे, मी असं करतो, जातो येतो, काम करतो. बाह्य साधकाचे परी आणि स्वरूपकार अंतरे समजले असतात. पण हे हा व्यवहार आहे. व्यवहारासाठी व्यवहार केलं पाहिजे. त्यात आपण ते एखादं जात नाही. सोडले पाहिजे. इतकं काय दुर्गुण मी पहिला अहंकार पकडा आले दुर्गुण मोह क्रोध वगैरे आहेत. प्रश्न नाही. बाकीचे व्यवहार आणि हे ते काही भागत नाही. माझं काय आहे, मी मोठं व्हावं, मला जावं, संग्रह करावं. ते लोभ मोह वगैरे वगैरे सगळे हे करून शिकून ते बाळग नेहमी पण बाळग. हे अहंता तुझी सोहद पाय मला लोक सांगतात. अहंता सुखी राहता काय कधी स्वतंत्रच आहे. आराम राहिले कोण नको म्हणतात. मी असं व्हावं, असं करावं, हे मिळावं, ते व्हावं, ते असं व्हावं. नाही काय माझं सुखाची वाणी मला वाढी कमी होत नाही. सुखाचे काही कमी चालू नाही मला. हेरा सका सद्गुरु चक्र पाणी सद्गुरु हे आपलं मिळालं. सुखाचा काय काय परिणाम आहे भरपूर आहे. सुख नाही मी दुःखी आहे. सुख मिळावं, एक वेळ मिळेल, विषयाने सुख मिळेल, वस्तू सुख मिळेल. असे जे आपले मुळात चुकलेलं आहे त्यावर वाढलेलं आहे. समजलं काय काय ह्याच्यात काय खरं सुख काय हेच ना. पुष्कळ तू दे मी असं म्हणतो. तुला थोडं पाहिजे पुष्कळ दिलेलं आहे देवा. दुसरं दे की तर पुष्कळ तुला तर उपयोग नाहीच.
लाखो हजार कोट्याधी रुपये तर काय करायचं घेऊन ते बँकेत ठेवून ते कोणातरी हवाली करून निघून जातो नाही तुला थोडं रुपये करू बाकी सर्व लोक सगळं दे असं म्हणतो का देऊ नये आपण काय छपून राहू कोणातरी हवाला करतो कोणातरी त्यापेक्षा योग्य जे असतील प्रयोजन काही कमी आहे जास्त नाहीच आहे किती आहे तितकंच आहे तुझ्या बँकेच्या अकाउंट मध्ये 1 लाख रुपये असेल सारखंच आहे 10 लाख असेल सारखंच आहे 1 कोटी असेल सारखं काय जास्त काय बोलावं नाही आता तेच कपडे तेच त्यात काय मिळणार नुसते कल्पना आहे भावना आहे एक भ्रम आहे आणि काय वजायचं काय मग त्याचा उपयोग काय हे सगळ्यांचे हिरावून घेऊन घेऊन काय काय संग्रह करून फॉर्म घेऊन ते हे सगळ्यांचे तुला फार कधी आहे मग नुसतं संग्रह करून मागे ठेवून जात कोणातरी मी घेण्यापेक्षा प्रत्यक्ष उपयोग कर सगळ्यांचे तुला 20,000 पगार आहे तो खर्च 5,000 आहे मी समज 10,000 तर दुसरा दे की उपयोग करू दे आणि तू 10,000 आणि काहीतरी कर्ज धर काहीतरी ठेव कसं ते नाश करण्यापेक्षा दुसऱ्या उपयोग होऊ नये करता येईल केले नाही फेकून देतो पण दुसरा आहे काय काय मोठं घर बांधणार काय होणार आहे पुढे तुझ्या मुलामध्ये भांडण कारण काय नाही दोघे मुलगे असं की नाही एक हा बांधलेला असतो मोठा भांडणार कारणीभूत काय आणि जास्त राहणे तेच असते लहान घरात राहायचं काय मोठं घरात त्या विशेष फरक पडतो काय काहीच फरक पडत नाही विनायक भ्रम ते भ्रमात कोणतरी आहे त्यापेक्षा उपयोग करा सगळ्यांच्या तो विचार पाहिजे कसं द्यायचं स्वतःसाठी लाखो खर्च करतो कोट्यावर खर्च करतो दुसऱ्यासाठी एक पैसे देते काय सांगायचं सगळ्यांचे तुझी व्यापक बुद्धी पाहिजे सगळेच माझं स्वरूप आहे सगळे सुखी राहू दे अशीच बुद्धी पाहिजे मीच एकदा असा अहंकार असा म्हणजे तो ही बुद्धी होणार नाही सगळे माझे स्वरूप आहे सगळे सुखी होऊ दे किती चांगलं होईल सगळेच अगदी छपून ठेवतात ते तर सगळ्या देऊन ते उपयोग सगळ्यांना दिले ते कसं होईल दंडन होईल की काय करू नये त्यात तुला तरी काही उपयोग नाही हे लक्षात ठेव तुझ्या अन्न वस्त्र आणि राहणे घर यापेक्षा तुला त्या संपत्तीचा लक्षावधी कोट्यावधी अब्जावधीचा काय तुला काही उपयोग नाही इतकंच नाही पण तू कमी होते जबाबदारी वाटते भयंकर डोक्याला भयंकर त्रास होतो ते एवढं निघून जाते तेव्हा चुकीच होऊन जाते मग त्याचा उपयोग का करू नये द्या ते किती सुखी होतील सगळ्याच दान कर दान यज्ञ तपक करत यज्ञ म्हणजे सगळ्या जागा अन्न सगळ्यासाठी खर्च करणे यज्ञ दान यज्ञ तपक करणं न त्याज्यम कारण वर्तात केलेच पाहिजे सोडू नये यज्ञ तपक कर्म पावन आणि मनीषी नाम हे तिन्ही कर्म आहेत पावन आहेत पवित्र आहेत मनीषी नाम चांगले
सज्जन किंवा मोठे ज्ञानी आहेत त्यांना प्रिय आहे. ठीक आहे, यज्ञ नाही, दान नाही, सगळं काय स्वतः 10,000, 20,000, 30,000, 50,000 पगार आहे स्वतःलाच. तर काही नाही, फेकून देतील पण दुसरं देणार नाही. इतके ते माणूस हा इतका दुष्ट आहे, फेकून देणार पण दुसरा देणार नाही. किती अहंकार. असं आहे की नाही? हे काय सांगतात, सर्वात भाव सगळ्यांचे होते, जग नंदन होईल. त्या अहंकारामुळे सगळे घडले. काय त्याकरता अहंकार हाच वैरी म्हणून सांगितलेला आहे. मुख्य वैरी म्हणजे अहंकार हाच वैरी आहे. शिवाय स्वार्थाशिवाय दुसरा विचार सुचत नाही त्याला. एक घर काय, 2 घर काय, एक दुसरं काय, सर्व स्वतःच वाढवायचे, दुसरा द्यायचं अजिबात नाही. हा त्याचा विचार हा त्याप्रमाणे चालतात. हे खरे विचार, ज्ञान ज्ञान कोणाला आहे, सर्वात भाव कोणाला आहे, त्यांचे निदान समजून बघ. तुम्ही त्यांनी कधी दशमांश फार कर नका. 90 रुपये तुम्ही वापरा, 100 10 रुपये तुमचं काय हे होईल काय, नुकसान होईल काय? 100 रुपये कमवला, त्यात 90 तुम्ही वापरा, 10 द्या. 10 गेले तुम्ही काय सगळे बिघडून जाणार काय? तुमचं काय कमी होणार आहे? पण 1% द्यायला नाही. हेच अहंकार, दुर्गुण आहे, लोभ आहे. दान कर म्हणून सांगितलं. ब्रह्मदेवाने एकेकाने एक उपदेश केला, राक्षसांना दया फार थोर आहे, दया करा. मग देवाना फार अगदी आयुष्याला देतात, भयंकर भोगत राहतात. विदम म्हणजे तुम्ही बघा. मग मनुष्याला फार लोभी आहात, भयंकर लोभी आहात, त्याच्यात दान करा. का ते 3 उपदेश करतात ब्रह्मदेवाने माणसाला, देवाला आणि राक्षसांना. 3 उपदेश केले. माणसाने काय सांगितलंय? दान. ते फार लोभी आहे. लोभापायी काय भावाला बघत नाही, फॅमिलीला बघत नाही, आई बापाला बघत नाही, सगळ्या लांब करतो. संबंध आयुष्यभर त्याचे पोचलेले आहे. तसे आई बाबांना सुद्धा लोभापायी काय सांगा, काय करतात? लोभ आहे. प्रसाद म्हणजे प्रसन्नता. प्रसाद याचा उद्देश काय? म्हणजे हे व्यवहारात थोडं काहीतरी खायला तर बरं वाटतं की नाही, प्रसन्नता वाटते. मग जेवतच आमचा करत आपल्याला प्रसन्नता मिळवायचं आहे, तर जेवते मग थोडा प्रसाद, प्रसन्नता म्हणजे प्रसाद एक सर्व दुःखाला महान पूजा येते. गीतेत सांगितलेलं आहे, प्रसाद हे सर्व दुःखानं महान. प्रसादाने सर्व दुःखाचा नाश होतो. प्रसाद म्हणजे प्रसन्नता, त्यांचं ज्ञान, अनुभव. पण ते देवतो म्हणून हे वर प्रसाद. काय जय अर्पण योगी आहे, खरी भक्ती आहे. सगळी करतो स्वार्थ करतात. हे अर्पण बुद्धीने करणे खरी भक्ती. बाकीची कोण करतात? आदर करून करतात. विराश छान
आपल्याला तुम्हाला मोबदला पुष्कळ मिळेल. इथून भरलेला आहे आनंद, सच्चिदानंद स्वरूप आहे, आपलं स्वरूपच आहे. आनंद त्याला तोटा नाही. आणि हे सोडलो आम्ही बाहेर हुडकू लागलो, शोधू होतच नाही. ते आहे कुठे आत आहे आणि आपल्या अनुभवात आहे, अंतर्मुखतेच आहे. आम्ही काय कुठे गेलो बाहेर नाही का. म्हणजे घरात एक वस्तू एक हरवली म्हणून समजा, मग तू बाहेर रस्त्यावर शोध गेलायचा चक्कर झालेला आहे. इथं आहे सर्व भरलेलं आहे, आत्मस्वरूप भरलेलं आहे आनंदाने, काय तोटा नाही. आम्ही कुठे बघतो हे सोडून कुठे बाहेर आहे म्हणतो नाही. तो कबूल करतो. उशीर झाला म्हणून काय नाही. बुद्धी सेवा बुद्धी आहे, अर्पण बुद्धी आहे. ठेवा त्यामुळे तुम्हाला ठेवा मिळेल, मोठं ठेवा मिळेल. हा आनंदाचा उपभोग घ्या. राम मध्ये आराम आहे. विषय हराम म्हणतात. किती फरक आहे. जैसो हेत हराम तो तो राम सो जोय. चलो जाए बैकुंठ को रोक न राखे कोय. तुलसीदास बोलतात जैसो हेत म्हणजे आपले प्रेम आहे. हराम सो हराम ह्या विषया करता की हराम म्हणजे करता की त्यामुळे जगत नाही. त्या विषयावर आमचं प्रेम आहे. हराम पण रामावर नाही. हराम विषयावर प्रेम आहे. मग जेव्हा तुम्ही तैसा विषय प्रेम करता रामावर तुम्ही करा. जैसो हे हराम तो तर राम सो जो आहे सर्व जाय बाई तुम्हाला घडी मिळाल्या ठिकाणी स्वर्ग मिळेल, आनंद मिळेल, मुक्ती मिळेल, परमानंद मिळेल. पद्धत बदलायचं आहे. हराम विषयावर आमच्या लक्ष ठेवून रामावर ठेवायचा. राम म्हणजे कोण? आत्माराम. रमणते योगिनो नंते. सगळे ज्ञानी लोक कुठे रमण होता तो राम. राम कोण? काय प्रश्न स्पष्ट करत नाही रे. रमणते योगिनो, योगिन हा योगी ज्ञानी रमण रमान होतात. अनंते सच्चिदानंद रूपे राम बदे हो परब्रह्म अभिनीत. राम म्हणजे परब्रह्म, परमानंद, आपलं निज स्वरूप, अखंड आनंद स्वरूप. ते तुमच्यामध्ये ऐका आहे, सिद्ध आहे. आम्ही तिकडे पाठ केलो आणि बाहेर विषयाकडे वळलो कसं मिळणार. फिरवा आत अंतर्मुख व्हा, तिथंच आहे. चलते चलते जुग यो पावको परगाम म्हटलं आहे. हे आखा गुजराती आखा दोन ज्ञानी होऊन गेले. त्यांनी काय सांगितलं? चलते चलते जुग यो. म्हणजे गाव शोधांसाठी योगयांतर चालत चाललंय, पण गाव होतं कुठे? पावको परगाम. तिथे जवळ होतं म्हण काम सोडून दिलं. जवळ आपल्याला आहे परिपूर्ण आनंद. सोडून देतो आधी विशेष सुखावर, पैशावर, घरावर. ते मिळणे कठीण, त्याला प्रतिस्पर्धी पुष्कळ. राहायचं ते राहणार, ते राहायचं तू आपल्या घरात नाही तरी कुठे राहणार आहे, काय समज नाही. अशावर आमचा विश्वास. हराम विषयावर इतका विश्वास हो की होईनच असं वाटतं. तुझी पुष्कळ अनुभव आलाय होत सुख होत नाही म्हणून, पण परत देव काय जाते सुख मिळेल म्हणून. घर मोठं बांधून तर घर मिळते, मिळाले कोणाला तरी. कपडे चांगले घाल मिळाले का सुख कोणाला तरी नाही. पण भ्रम आहे आता. काय करता साधू ज्ञानी काय सांगतात, बाबा सुख तुमचे सुख तुझं आहे तुझं पाशी, तरी तू जागा चुकलास. इतकं झालेलं आहे, काय फरक नाही. पण आहे तुझ्यापासून, पण माहीत नाही. आणि बाहेर शोधायला गेला ह्याला. आता तुझे तू शोभा तरी पण काय कमी नाही. सत्य राहा,
का तुम्हाला नको जास्त काय पाहिजे शरीराला काय कपडे थोडं जेवण राहतच जागा काय आहे? किती कमी तर तितकंच आहे हे तीन ह्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला मिळणारच नाही म्हणून घरचं ते भ्रम सोडून जायचं काय नेहमी आपल्याला तृप्त राहायचं आनंदी राहायचं सोपं आहे की नाही काही कठीण नाही आपल्या वेळी आपण म्हणून ते किती सोपं आहे लांब असलं कधी कुठे होत आहे का पुष्कळ समजतो वैकुंठ कैलास वगैरे आहेत कुठं आहे किती लांब आहे हजारो लाखो गेल तर मग तिथे जायचं समजलं जवळ तुझं पाय तुझं पाशी पण तो बघून घेत नाही तू त्या मिळत नाही नाहीतर काय तूच आहे ऐकशी आहे तिचे वर्मा तुझी आहे ती ब्रह्मा काय बाबा स्वरूपाचे सर्व आहे तू सुखरूपच आहे आनंद रूपच आहे सत्य आनंदच आहे ते बघून घे इतकं आहे कठीण काम आहे काय बघून घेणे काय काय करायचं नाही करायचं काय करत नाही उठून जायचं नाही कुठे फार लांब आहे बाबा कसं जायचं पैसे नाही जायला व्हेकल मिळत नाही तसं लांब असलं होतं आणि किती लांब आहे कोणत्या महिलावर आहे म्हणतं अशक्यच झालं होतं पण तुझंही काय आहे जवळ आहे बाबा तुझं आहे तुझं पाशी गुरु काय करतो दाखवतोय तसं काय नाही गुरुने काय तुम्हाला तसं जामीन देत नाही तुम्ही विसरला होता असंही तुम्ही टाकून दिलं बाहेर जात तुमचे तुम्हाला दाखवून देत बा हे तुझं पाशी आहे की राहा आनंदी राहा कोण कोण आहे सुखी आणि दुःखी राहणे आपल्या हाती आहे आपण जर सुखी झालो तर जगही सबंध जग म्हणत आम्हाला दुःखी करणं शक्य नाही तर आम्हीच जर दुःखी झालो जग सबंध जग प्रयत्न केला तरी आम्ही ते सुखी करू शकत नाही आपल्या हाती आहे सुख आहे त्याकरता तुम्ही सुखी व्हा सुख आहे तुझं आनंदी राहा आणि आनंद द्या तुम्ही आनंद तुमच्या भरल्यावर दुसरं न्यायचं पुष्कळ आपल्याला आहे समजा मग तू पुष्कळ श्रीमंत आहे पुष्कळ कोट्यावधी पैसे आहे त्याला काय जरुरी नाही दुसरं द्यायचं आनंद तुम्ही राहा आणि आनंद द्या सगळ्यांना सुखी करा तुम्ही सुखी व्हा लोकांना सुखी करा आमचं काय आहे विचार मला मी एकटा सुखी व्हावं आणि लाभार्थी दुःख हा जगाचा प्रकार आहे आणि काय सांगतात तू सुखी हो जगाला सुखी कर माणसानं सगळे 6 वैरी आहेत काम क्रोध लोभ मोह मद मत्सर ते क्रोध म्हणजे राग म्हणजे राक्षस क्रोध म्हणजे रागाला असतो डोळे असं मोठे असतात राक्षस डोळे मोठे असतात की नाही मग शिळ येतो जीभ अशी करते काय काय बोलतो तुम्हाला की नाही म्हणजे महाराज जातो आता राक्षस म्हणजे क्रोध ते आपला वैर शांती करायची आता तुम्ही म्हणाल दुसऱ्या जागाला येतो मग तुम्ही त्याला परत काय केलं उगीच राहिला तर राग कमी होईल नाहीच होईल रागाला राग तुम्ही परत तुम्ही रागावलं की नाही भांडण होईल मोठं हे होईल त्याचा हे 6 वैरी आहेत बाहेर वैरी कोण आहे ते नेहमी जवळ राहणार आहे शत्रू
तुम्हाला काय करतं सांगितलं आशा आहे लोक आहे तुम्हाला काय पैसे म्हणून देतो म्हणलं तुम्हाला पण आम्ही तिला प्रवृत्त करून तुम्हाला तुमचं घात करतो पण हेतू शत्रू आहेत ते सहा आहेत ना शत्रू आहेत ते नाही पण तुम्हाला त्यांचे हित करतो म्हणून सांगून शत्रू ठरतात त्याकरता सहा याला आस्था देऊ नये शांतीन आहे विचारायला आहे करा